मराठ्यांचा इतिहास म्हटला की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवे अशी मोठमोठी नावं आठवतात. पण या साम्राज्याचा डोलारा ज्यांच्या खांद्यावर उभा होता अशी अनेक सरदार घराणी होती. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या पण काहीशा विस्मृतीत गेलेल्या घराण्याची कहाणी उलगडणार आहोत, सरदार दरेकर घराण्याची. हाच तर खरा प्रश्न आहे. विचार करा, एक कुटुंब तब्बल 300 वर्ष एका साम्राज्याची सेवा करतं आणि मग अचानक इतिहासातून जणू गायबच होऊन जातं. ही कहाणी म्हणजे एक ऐतिहासिक गूढ उकळण्यासारखीच आहे. चला तर मग आपणच बनूया इतिहास संशोधक आणि या कागदपत्रांच्या समुद्रात डुबकी मारून या पराक्रमी घराण्याचा हरवलेला इतिहास शोधून काढूया. आपली ही शोधमोहीम सुरू होतीये अशा काळात जेव्हा स्वराज्याचा विचारसुद्धा जन्माला यायचा होता. आपण थेट जाणार आहोत 1608 या साली. बघा इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांच्या दफ्तरात एक अस्सल कागद सापडलाय. त्याला महजर म्हणतात, म्हणजे एक अधिकृत दस्तऐवज. आणि त्यात काय लिहिलंय तर बाजी दरेकर हे अंबले गावचे मोकदम होते. आता मोकदम म्हणजे काही साधंसुधं पद नाही, तर गावचा सगळा प्रशासकीय कारभार त्यांच्याच हातात होता. म्हणजे बघा, याचा अर्थ काय होतो की दरेकर घराणं हे काही अचानक उदयास आलेलं नाहीये. स्वराज्य उभं राहण्याच्या अनेक दशकं आधीपासून ते त्या भागात एक मोठी प्रशासकीय ताकद होते. एक वजनदार वतनदार घराणं होतं. आणि आता इथून काळ झपाट्यानं पुढे जातोय. आता लेखणीची जागा तलवार घेणार आहे. आता हे वतनदार थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात स्वराज्याचे शिलेदार बनणार आहेत. महाराजांच्या सैन्यात एक खास तुकडी होती, हशम मावळे. हे म्हणजे महाराजांचे सर्वात खास, सर्वात विश्वासू योद्धे. आणि या इलीट फोर्समध्ये दरेकर घराण्यातील या 4 प्रमुख सरदारांचा समावेश होता. आणि त्यांचं महत्त्व किती होतं हे या एका उल्लेखावरूनच समजतं. स्वराज्याचे सरसेनापती कोण तर येसाजी कंक. तर त्यांच्या नावाच्या बरोबरीने गणोजी दरेकर यांचं नाव येतंय. विचार करा, ही फक्त एक साधी यादी नाहीये. हे नाव म्हणजे महाराजांच्या इनर सर्कलमध्ये त्यांच्या सर्वात विश्वासू लोकांच्या गटात असल्याची खूण होती. यावरून हेच सिद्ध होतं की दरेकर घराणं स्वराज्याच्या निर्मात्यांपैकी एक होतं. महाराजांनंतर स्वराज्यावर खूप मोठं संकट कोसळलं. औरंगजेबाचं आक्रमण, 4ही बाजूंनी शत्रू. अशावेळी अनेक जण डगमगले, पण दरेकर घराण्याची निष्ठा ती मात्र तसूभरही ढळली नाही. त्यांच्या निष्ठेचा प्रवास बघा. 1663 साली सिंहगडासारख्या महत्त्वाच्या किल्ल्याचे ते रक्षक होते. 1665 साली जेव्हा पुरंदरच्या तहाचं संकट आलं तेव्हा ते महाराजांसोबत खंबीरपणे उभे राहिले. पुढे संभाजी महाराजांच्या काळात येसाजीराव दरेकर सुभेदार बनले, म्हणजे गव्हर्नर. आणि राजाराम महाराजांनी तर काय, थेट राजधानी रायगड परत जिंकून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. आणि याबद्दलचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे खुद्द छत्रपती राजाराम महाराजांचं पत्र. ते काय म्हणतात बघा, की तुमच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या काळात खूप कष्ट करून मोठी कामं केली आहेत. म्हणजे राजा स्वतः त्यांच्या मागच्या पिढ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतोय. याहून मोठा सन्मान तो काय असणार. आता मराठेशाहीचा सुवर्णकाळ सुरू होतोय, पेशव्यांचा काळ. आणि ह्याच काळात दरेकर घराणं आपल्या सत्तेच्या आणि पराक्रमाच्या सर्वोच्च शिखरावर पोचलं. या काळात घराण्यातले 2 वीर खूप महत्त्वाचे ठरले. एकीकडे होते दादाजी दरेकर, ज्यांनी पानिपतच्या त्या महाभयंकर युद्धात आपल्या तुकडीचं नेतृत्व केलं आणि देशासाठी प्राण दिले. तर दुसरीकडे होते खंडेराव दरेकर, जे मराठा साम्राज्याच्या सर्वोच्च लष्करी पदावर पोहोचले. 24 वर्ष ही काही साधी गोष्ट नाहीये. तब्बल 24 वर्ष म्हणजे जवळजवळ 2.5 दशक. खंडेराव दरेकर मराठा साम्राज्याचे सर लष्कर होते. सर लष्कर म्हणजे कमांडर इन चीफ, संपूर्ण मराठा सैन्याचा सर्वोच्च सेनापती. विचार करा, किती मोठा विश्वास आणि किती मोठी जबाबदारी असेल ही. आणि हा आहे त्यांच्या अधिकाराचा पुरावा, त्यांचा अधिकृत शिक्का. यावर लिहिलंय, श्री चरणी तत्पर सयाजीसूत खंडेराव सरलष्कर. हा शिक्काच त्यांचं पद आणि त्यांचं सामर्थ्य सांगून जातो. आता त्यांच्या श्रीमंतीचा आणि राजकीय वजनाचा अंदाज घ्या. 1795 साली दरेकरांचा सरंजाम म्हणजे त्यांना लष्करी सेवेसाठी मिळालेली जहागिरी, त्याची किंमत होती तब्बल 1,16,885 रुपये. त्या काळात ही एक अवाढ्य रक्कम होती. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, कागदपत्रांमधला इतिहास. पण आता आपण या कागदी पुराव्यांवरून पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत दगडात कोरलेला, आजही टिकून असलेला त्यांचा वारसा. तर मग प्रश्न उरतो की ज्यांनी 300 वर्ष इतिहास घडवला त्यांच्या पराक्रमाचा काही ठोस पुरावा, काही निशाणी आजही शिल्लक आहे का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. पुण्याजवळ आंबळे गावात आजही त्यांचा तो भव्य वाडा उभा आहे.
आणि हा काही साधा वाडा नाही, हा तर एक छोटा किल्लाच आहे जणू. 25 फूट उंच तटबंदी, संरक्षणासाठी बुरुज, आतमध्ये ध्यान धारणेसाठी तळघर आणि एक शस्त्रागार सुद्धा सापडलं जिथे तलवारी आणि भाले ठेवलेले होते. म्हणजे त्यांचं घर सुद्धा त्यांच्या लष्करी पेशाची साक्ष देतं. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. त्यांच्या लष्करी वारसासोबतच त्यांच्या प्रतिष्ठेची आणखी एक निशाणी तिथे आहे. वाड्याच्या बाजूलाच आहे एक देऊळवाडा, म्हणजे मंदिरांचा एक समूह. इथे तुळजाभवानी आणि श्रीरामाची मंदिरं आहेत. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे असलेली गरुडावर बसलेली विष्णू लक्ष्मीची संगमरमरी मूर्ती. आणि ही मूर्ती त्यांना पेशव्यांकडून भेट मिळाली होती. विचार करा, त्या काळात पेशव्यांकडून अशी भेट मिळणं हा किती मोठा सन्मान असेल. तर मग या सगळ्या शोधानंतर काय समोर येतं? एक असं घराणं जे साम्राज्याच्या पहिल्या विटेपासून ते त्याच्या सर्वात उंच कळसापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत होतं. मराठेशाहीच्या इतिहासाच्या धाग्यांमध्ये ते पूर्णपणे विणले गेले होते. आणि मग शेवटी हाच विचार येतो की दरेकर घराण्यासारखी अजून कितीतरी घराणी असतील ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, पण आज ती विस्मृतीत गेली आहेत. त्यांच्या कथा आजही इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये आणि जुन्या वाड्यांच्या दगडविटांमध्ये आपली वाट पाहत आहेत. मराठ्यांचा खरा इतिहास हा फक्त काही राजा महाराजांचा नाही, तर तो अशा अगणित वीरांच्या त्यागाची आणि निष्ठेची गाथा आहे.